नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नाशिकच्या भुताटकीच्या गोष्टीमध्ये। आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे। आज आपण भुताटकी नाही तर चमत्काराच्या गोष्टी ऐकणार आहोत। आजची जागा आहे शिर्डी, साईबाबांची पवित्र भूमी। दररोज लाखो भक्त इथे येतात, पण काही भक्तांना वाटेतच बाबा भेटतात, गर्दीत दिसतात आणि चमत्कार करतात। आज ऐका दोन अशा लोकांच्या गोष्टी ज्यांना साईबाबा प्रत्यक्ष भेटले। पहिली गोष्ट आहे पुण्याच्या एका बस ड्रायव्हरची, संतोष शिंदे। संतोष गेली 10 वर्ष पुणे शिर्डी बस चालवतात। दर आठवड्याला 2-3 ट्रिप्स। एका पावसाळी रात्री संतोष शिर्डीकडे निघाले होते। बसमध्ये 25-30 भक्त होते। रात्रीचे 11 वाजले होते। नदर शिर्डी रोडवर एका ठिकाणी संतोषना रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं असलेलं दिसलं। पावसात एक वृद्ध माणूस उभा होता। पांढरी कपनी भिजलेली होती, डोक्यावर फडकं होतं। संतोषनी बस थांबवली। त्या वृद्धांना विचारलं, बाबा कुठे जायचंय? त्या वृद्धांनी फक्त हसून बसमध्ये चढले, एका रिकाम्या सीटवर बसले। संतोषनी आरशातून पाहिलं, ते वृद्ध शांतपणे बसले होते, डोळे मिटलेले होते। बस शिर्डीच्या जवळ आली। संतोषनी आरशात पाहिलं, ती सीट रिकामी होती। संतोष घाबरले। त्यांनी बस थांबवली। मागे जाऊन पाहिलं, खरंच कोणी नव्हतं, पण त्या सीटवर उदी पडलेली होती आणि चंदनाचा सुगंध येत होता। शिर्डीला पोचल्यावर एक भक्त संतोषकडे आला, म्हणाला, भाऊ माझा डोकेदुखीचा त्रास एकदम गायब झाला। दुसरी भक्त म्हणाली, माझा गुडघा दुखत होता, आता काहीच त्रास नाही। त्या रात्री बसमधल्या 7 भक्तांचे आजार बरे झाले होते। संतोष म्हणतात, त्या रात्री बाबाच माझ्या बसमध्ये बसले होते। आज संतोष दर ट्रिपला एक सीट रिकामी ठेवतात, बाबांसाठी। दुसरी गोष्ट आहे मुंबईच्या एका महिलेची, सुनीता पवार। सुनीता पहिल्यांदा शिर्डीला आल्या होत्या। त्यांची एकच इच्छा होती, काकड आरतीला जायचं। काकड आरती म्हणजे पहाटे 4:30ची आरती, सर्वात पवित्र, बाबांना उठवायची आरती। त्या दिवशी सुनीता पहाटे 4 वाजता मंदिरात पोहोचल्या। प्रचंड गर्दी होती। आरती सुरू झाली। सुनीता डोळे मिटून बाबांचं ध्यान करत होत्या। अचानक त्यांना शेजारी कोणाची तरी उपस्थिती जाणवली। त्यांनी डोळे उघडले। एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या शेजारी उभी होती। पांढरी कपनी, चेहऱ्यावर अपार शांती। त्या वृद्धांनी सुनीताच्या हातात काहीतरी ठेवलं, एक छोटी उदीची पुडी। सुनीताने वर पाहिलं त्या वृद्धांकडे, तिथे कोणीच नव्हतं। इतक्या गर्दीत ती व्यक्ती कुठे गेली? एका सेकंदात कशी गायब झाली? सुनीताने हातातली उदी पाहिली, ती चमकत होती, सोनेरी प्रकाश येत होता। सुनीताने ती उदी घरी आणली। त्यांची आई वर्षभर अंथरुणाला खिळलेली होती। सुनीताने त्या उदीचं पाणी आईला प्यायला दिलं। 3 दिवसात आई उठून बसली। आठवडाभरात चालायला लागली। डॉक्टर म्हणाले, हे मेडिकल सायन्सने शक्य नाही, पण साईबाबांसाठी सगळं शक्य आहे। या गोष्टी खऱ्या आहेत का? साईबाबा खरंच भेटतात का? साईबाबा म्हणायचे, श्रद्धा आणि सबुरी। जे खऱ्या श्रद्धेने बाबांना हाक मारतात, त्यांना बाबा नक्की भेटतात। तर मंडळी, ही होती शिर्डीच्या 2 चमत्कारांची गोष्ट।
तुम्हाला कधी साईबाबांचा असा अनुभव आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत पंढरपूरला, जिथे विठ्ठलाच्या मंदिरात रात्री पाऊले वाजतात. तोपर्यंत शिर्डीला जाताना वाटेवर कोणी वृद्ध दिसले तर थांबा. कदाचित ते साईबाबा असतील. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ओम साईराम.